तो आम्ही जनरलचे तिकीट काढले. वाराणसी तो अयोध्या 80 रुपये पर पर्सन आहे. तर आम्ही जनरलची तिकीट काढून जनरलमध्ये चालायचा प्रयत्न करतोय. तर गर्दी असेल तर स्लीपरमध्ये घुसणार हे कन्फर्म आहे माझं. स्लीपरमध्ये माझं आपण स्लीपरने आलो तर आपल्याला बस खूप ते स्लीपर आणि जनरल आहे. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. सो नमस्कार 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 नमस्कारम तर हा आहे अजिंक्य पवार, अजिंक्य गायकर. सो आता आम्ही आलोय अयोध्या मंदिरला उतरलोय. आता इथून चाललोय राम मंदिरच्या इकडे. तर सकाळचे वाजलेत अजिंक्य, सकाळचे किती वाजलेत? सकाळचे वाजले 3:13. आमचे पण 13 वाजलेत, सकाळचे पण वाजले 3:13. आणि आता आम्ही चाललोय राम मंदिरच्या दिशेने. तर आता सकाळी मंदिर जर ओपन झालं नसेल तर आम्ही थोडं मंदिराच्या इकडे जाऊन थोडं फ्रेश वगैरे व्हायचं आहे आम्हाला. पहिले चाय बी मारतो मस्तपैकी स्टेशनच्या बाहेर. मस्त एकदम गुलाबी थंडी आहे. हा आणि हे आपले पब्लिक. इंटरव्ह्यू घेऊया. थंडी कशी वाटते? कोळबी तुझी काय मांदेळी? थंडी कशी वाटते? गुलाबी. तुला थंडी कशी वाटते? मला ब्ल्यू ब्ल्यू वाटते. तुला ब्ल्यू ब्ल्यू. ह्याला अजिंक्यला मांदेली वाटते आणि भावेशला कोलबी. चलो गाईस, तर मिळूया चहाच्या टपरीवर. तर गाईस टेम्परेचर आहे 12 डिग्री. 11 का 12 डिग्री टेम्परेचर आहे. हालत बेकार झाले. आपल्याला काही एवढी सवय नाही. आपल्या मुंबईत कधी एवढी थंडी पडत नाही. त्यावेळेला मी स्वतःला पूर्ण झाकून घेतलं आहे. माझा चेहरा फुल मी एकदम सियाचीन म्हणजे नॉर्थ पोलला आल्यासारखं झालं आहे. तो आता आपण जाऊया स्वयंचलित शिडीवर ना. आपला पब्लिक मस्तपैकी फ्युचर प्लॅनिंग आहे. एअरपोर्टला पण नाही, सॉरी एअरपोर्ट सारखा मॉल सारखा रेल्वे स्टेशन अयोध्या धाम जंक्शन. आणि हा आहे अयोध्या नगरी रेल्वे स्टेशनचा पुनर्विकास प्लॅन. हा नवीन प्लॅन आहे 3D मॉडेल. सो गाईस आता आम्ही आहोत राम मंदिर अयोध्या धाम जंक्शन स्टेशनच्या बाहेर. आणि मंदिर चालू होतो 7 वाजता हे बोलतात. तोपर्यंत आम्ही चहा पितो आणि चालत जातो मंदिरापर्यंत असं फिरत. तर चहा पिऊन घेऊ. हे आपला पब्लिक फुल चहा पितो इकडे. सो गाईस आता आम्ही आले सरई घाटला. मंदिर 7 वाजता ओपन होणार आहे. तोपर्यंत म्हटलं सरई घाटला आपण फिरून येऊ आणि इकडे जरा फोटो वगैरे काढू. तर काढूच आपण फोटो. इंस्टाग्रामला तुम्ही बघतायत. सो गाईस आता आम्ही फिरतोय सरई घाटमध्ये. सकाळचे वाजलेत किती वाजले प्रसाद? कालचे वाटले 4:30. तर 4:30 वाजलेत. अजून काही चालू झालं नाही. मंदिर 7ला चालू होणार आहे. 7ला समथिंग. तर म्हटलं तोपर्यंत असंच फिरूया. तर फिरतो आपण. आणि हा समोर आहे तो सरई घाट. आता मेन नदीकडे चाललो आहे आपण. मस्त धुकं पडलं आहे. सो गाईज सकाळचे वाजलेत 5:42. 5:45. आणि आता आम्ही फ्रेश झालोय मस्त आहे बघा. आता चेहरा वगैरे घेतलाय. आणि हनुमानगडीला चाललोय आता आपण. आणि तिथून दर्शन घेऊ आणि तिकडे जाऊ राम मंदिरला. आपण भेटू ऑन द वे. सो गाईज थंडी खूप आहे. बघू शकता मी कसं शाल बिल ओढून ठेवले. तर आता आम्ही चाललोय हनुमानगडीला. हनुमानगडीचं मंदिर ओपन झालं असेल किंवा ओपन होईल. पहिले हनुमानगडीचं दर्शन घेऊ. हनुमानगडी म्हणजे
हनुमानाने ह्या रामनगरीचं रक्षण केले ना, अशी काहीतरी कथा आहे. मला नक्की माहीत नाही, नक्की असेल तर मी टाकेल नाही तर कट करेल आहे. तर हनुमानाचं तिकडे एक मोठं मंदिर आहे, हनुमानगडी आणि राम मंदिर आहे, दोन इथले महत्त्वाचे मंदिर आहेत. तर आम्ही चाललो होतो हनुमानगडी मंदिरामध्ये. तर आम्ही बसलो टोटोमध्ये. तर अशी थंडी वाजते ना इकडे, -1 आहे, -1. तो बघा बर्फ पडला आहे. आमचं अजिंक्य चालत अयोध्यामध्ये म्हणजे राम मंदिरच्या इकडे. तिकडे मोबाईल जोपर्यंत अलाउड असेल तोपर्यंत मी तुम्हाला दाखवेल. त्यानंतर सॉरी आय कांट डू एनिथिंग एल्स. सो जाऊ आता आपण भावेश्वरी प्रसाद. आम्ही लोकांनी प्रसादीच्या दुकानात चपला ठेवण्यापेक्षा, कारण की ते लोकांकडून जबरदस्ती हेच घ्या तेवढंच घ्या, त्यापेक्षा आम्ही म्हटलं दोघं तुम्ही थांबा, मी चौघं दर्शन करून येतो. मग आम्ही चौघं थांबतो, तुम्ही दोघं दर्शन घेऊन घ्या. तर जातोय त्यांना रिलीव्ह करायला. आम्ही थांबतो, ते येतील. ओके सो गाईज, आता रामगडीमधून दर्शन झालं, हनुमानगडी. आणि आता आम्ही चाललो आहे राम मंदिरामध्ये. लेफ्ट सीधा आतमध्ये महल आहे, महल चक्रवर्ती महाराज दशरथ जी का राजमहल. तो ये दुकान का सब स्ट्रक्चर सेम है ताकि तो गाईज आमचा अयोध्यामध्ये पण 10 मिनिटात दर्शन झालं आहे. लोक बोलतात 1-1.5 तास लागतात. हे फोटो दिसे. तर आम्ही काय बोलतात ते ह्या पोलीसवाल्याच्या कामाची टांग. हां, तर आम्ही लवकर आल्यामुळे आणि आम्ही मागच्या दरवाजाने एंट्री केली. VIP दर्शन. VIP यू नो काश्मीरी शाल. तर जोक सपाट. तो आता आम्ही फोटोज काढतोय आणि तिथून जातो. नंतर तिथून तुम्हाला भावेश सांगेल. हा भावेश आहे बाय द वे, भावेश पाटील. हा तुम्हाला सांगेल आमचे दर्शन कसे झाले, फास्ट झाले. तर आपण भेटू फोटो काढल्यानंतर. तर हा लॉग मी इकडे एंड करत नाही. आता आपण अयोध्या जंक्शनवरून निघाले वाराणसीला. तर आपण डायरेक्ट रूमवर जाऊन भेटूया. सारखं काय ते स्टेशन दाखवू. तर भेटू रूमवरती. बाय बाय. सो गाईज, आता आलो आहे आम्ही स्टेशनवरून जेवून घेऊन मस्त घरी आलो. तर आता आम्ही चाललो रूमवरती आणि मस्त रेस्ट करणार आहे. ज्याला झोपायचं तो झोपेल, ज्याला मस्ती करायचं तो मस्ती करेल, काय तो जाईल. मी झोपणार आहे, आय थिंक सो दॅट. आणि आपल्याला आहे ना भावेश सर आपली इन्फॉर्मेशन देणार. भावेश देणार ना. नंतर आंघोळ बिंघोळ झाल्यावरती संध्याकाळी आपण दशाश्वमेध घाटामध्ये जाणार आहे. आपण आरतीला घाटावर जाणार आहे, मध्ये अस्सी घाटमध्ये जाणार आहे. पण आपण बघू आता. तो कालचा गाईड बोलला 3 वाजता बसतात लोक जाईल तिकडे आरती जवळून बघायला. 3 वाजता, आता वाजले 3. आपण 3 वाजता कसं पोचू? म्हणजे आपल्याला 6 वाजता. Here I come. Here I come. आपल्याला 6 वाजता. आपल्याला आज रात्री आरती लेट भेटली तरी चालेल, लांबून बघू आपण. पण बघू, आपल्याकडे S24 अल्ट्रा आहे भाई, विषय आहे का? iPhone 17 पण आहे. iPhone 17 Pro Max पण आहे. 1TB ऑरेंज कलर. आणि हा आहे अजिंक्य. मी नाही बोललो एवढं खरं, मी कधी बोलत नाही. थोडं कुठं बोलतो की अजिंक्य खूप चांगला आहे. बाकी
हरिश्चंद्र घाट. तर आमचा रूम पण आहे हरिश्चंद्र घाटच्या जवळ. तर आम्ही हॉटेलमधून हरिश्चंद्र घाटवर जाणार आणि घाट 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 थ्रू जाणार. हा, एक सांगायचं विसरलो, घाट म्हणजे भावाचं बरोबर आहे, कोल्हापूरचा गगनबावडा घाट. पण त्याला हे माहित नाही की आपण बनारसमध्ये घाट म्हणजे नदी किनारी. तुला जरा कमेंट करून सांगा